हरिहर महासंग्राम भाग 1. बाणासुराची भक्ती, अहंकार आणि उषा-अनिरुद्धाची अद्भुत कथा. नमो भगवते वासुदेवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आजची कथा अत्यंत अद्भुत आहे. या कथेमध्ये आहे भगवान श्रीकृष्णांची दिव्य लीला, महादेवांची भक्तावर असलेली कृपा, एका महान भक्ताचा वाढलेला अहंकार आणि नियतीने घडवून आणलेली अशी घटना, ज्यामुळे संपूर्ण शोणितपूर नगरी युद्धाच्या ज्वाळांनी हादरून गेली. ही कथा आपल्याला एक अतिशय मोठा संदेश देते. भक्ती कितीही मोठी असली तरी तिच्यासोबत अहंकार आला तर त्या भक्तीचे स्वरूप बदलते. देवाला प्रसन्न करण्याचा खरा मार्ग म्हणजे देवाला आपल्या इच्छेप्रमाणे चालवणे नव्हे, तर स्वतःला देवाच्या इच्छेच्या स्वाधीन करणे. चला तर मग जाणून घेऊया बाणासुराची अद्भुत कथा. शोणितपूरचा पराक्रमी राजा. प्राचीन काळी शोणितपूर नावाचे एक अत्यंत वैभवशाली राज्य होते. त्या राज्याचा राजा होता बाणासूर. बाणासूर हा सामान्य राजा नव्हता. तो अत्यंत पराक्रमी, सामर्थ्यवान आणि युद्धकलेत निपुण होता. त्याच्याकडे प्रचंड सैन्य होते. त्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. परंतु त्याची सर्वात मोठी ओळख होती, तो भगवान महादेवांचा परम भक्त होता. बाणासुराच्या मनामध्ये महादेवांबद्दल अपार श्रद्धा होती. तो नियमितपणे महादेवांची पूजा करत असे. अनेक दिवस उपवास करत असे, ध्यानधारणा करत असे, रुद्राभिषेक करत असे. पण बाणासुराच्या मनात एक इच्छा होती. त्याला असे वरदान हवे होते की त्याच्यासारखा पराक्रमी कोणीही या जगात नसावा. त्याने ठरवले, मी अशी कठोर तपश्चर्या करीन की स्वयं महादेवांना माझ्यासमोर प्रकट व्हावे लागेल. आणि त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली. बाणासुराची कठोर तपश्चर्या. अनेक दिवस बाणासुराने अन्नपाणी त्यागून महादेवांचे ध्यान केले. कधी तो उन्हात उभा राहिला, कधी पावसात ध्यान करत राहिला, कधी जंगलात एकांतात बसून नमः शिवाय या मंत्राचा जप करू लागला. दिवस गेले, महिने गेले, वर्षे लोटली, पण बाणासुराची तपश्चर्या थांबली नाही. त्याची भक्ती आणि तपश्चर्या पाहून देवतांनाही आश्चर्य वाटले. शेवटी बाणासुराच्या तपश्चर्येने भगवान महादेव प्रसन्न झाले. महादेव त्याच्यासमोर प्रकट झाले. बाणासुराने डोळे उघडले आणि समोर भगवान महादेवांना पाहून तो आनंदाने भारावून गेला. त्याने महादेवांच्या चरणी मस्तक ठेवले. महादेव म्हणाले, बाणासुरा, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. सांग, तुला काय हवे आहे? बाणासुराने महादेवांकडे पाहिले. त्याच्या मनात अनेक इच्छा होत्या, पण त्याने एक विलक्षण मागणी केली. त्याने महादेवांना विनंती केली की त्यांनी त्याच्या राजवाड्याच्या द्वारावर रक्षक म्हणून उभे राहावे. भक्ताची इच्छा पाहून महादेवांनी त्याचे म्हणणे मान्य केले. याच क्षणापासून बाणासुराच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाला. महादेव द्वारपाल झाले आणि अहंकार वाढला. बाणासुराला वाटले, स्वयं महादेव माझ्या राजवाड्याच्या द्वारावर उभे आहे, मग माझ्यापेक्षा सामर्थ्यवान कोण आहे? सुरुवातीला ही भावना भक्तीची होती, पण हळूहळू तिचे रूपांतर अभिमानात झाले आणि अभिमानाचे रूपांतर अहंकारात झाले. बाणासुराच्या मनात एक विचार निर्माण झाला, माझे रक्षण स्वयं महादेव करत आहेत, त्यामुळे मला आता कोणाचीही भीती नाही. तो राजे महाराजांना आव्हान देऊ लागला. अनेक पराक्रमी योद्ध्यांना तो कमी लेखू लागला. त्याच्या मनात देवाबद्दल श्रद्धा होती, पण स्वतःबद्दलचा अभिमान दिवसेंदिवस वाढत होता. एक दिवस बाणासुराने महादेवांना म्हटले, प्रभो, माझ्याकडे इतके सामर्थ्य आहे, पण मला माझ्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करण्यासाठी योग्य प्रतिस्पर्धी मिळत नाही.
मला युद्ध हवे आहे. महादेव शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. महादेवांना माहीत होते की बाणासुराच्या मनात अहंकार वाढत आहे. परंतु काळाची लीला अजून पुढे होती. उषा, बाणासुराची कन्या. बाणासुराला उषा नावाची एक सुंदर आणि सद्गुणी कन्या होती. उषा आपल्या वडिलांवर प्रेम करत होती. परंतु तिचे मन राजवैभवापेक्षा शांत आणि भावुक होते. ती देवांची भक्ती करत असे. एके रात्री उषा गाढ झोपली होती. त्या रात्री तिला एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात तिला एक तेजस्वी तरुण दिसला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. उषाने त्याला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. पण स्वप्नात त्याच्याशी तिची जणू जुनी ओळख असल्यासारखी भावना निर्माण झाली. स्वप्न अचानक संपले. उषाची झोप उडाली. ती अस्वस्थ झाली. तिच्या मनात एकच प्रश्न होता. हा तरुण कोण होता? चित्रलेखेला सांगितले गुपित. उषाची जवळची सखी होती चित्रलेखा. चित्रलेखा बुद्धिमान होती आणि अनेक कलांमध्ये निपुण होती. उषाने तिला आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. ती म्हणाली, चित्रलेखे, मी एका तरुणाला स्वप्नात पाहिले. त्याचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही, पण मला त्याचे नाव माहीत नाही. चित्रलेखाने तिला धीर दिला. तू काळजी करू नकोस. तू त्या तरुणाचे वर्णन कर. मी तुला अनेक राजकुमारांची चित्रे दाखवते. चित्रलेखाने अनेक राजे, राजकुमार आणि योद्ध्यांची चित्रे काढली. पण उषा प्रत्येक चित्र पाहून नकार देत होती. शेवटी चित्रलेखाने द्वारकेशी संबंधित राजकुमारांचे चित्र काढायला सुरुवात केली. जेव्हा तिने अनिरुद्धाचे चित्र उषेसमोर ठेवले, तेव्हा उषा अचानक थांबली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. ती हळू आवाजात म्हणाली, हाच तो. चित्रलेखेला समजले की उषेच्या स्वप्नातील तरुण म्हणजे श्रीकृष्णांचा नातू आणि प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध आहे. द्वारकेतला अनिरुद्ध. द्वारकेत भगवान श्रीकृष्णांचा दरबार होता. श्रीकृष्णांचे कुटुंब धर्म, पराक्रम आणि सद्गुणांसाठी प्रसिद्ध होते. अनिरुद्ध हा श्रीकृष्णांचा नातू असल्यामुळे अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी होता. परंतु नियतीने त्याची भेट शोणितपूरच्या राजकन्या उषेशी घडवून आणण्याचे ठरवले होते. चित्रलेखेला आपली सखी उषा दुःखी असल्याचे पाहवत नव्हते. तिच्याकडे असलेल्या मायावी विद्या आणि सामर्थ्याच्या मदतीने तिने अनिरुद्धाला शोणितपूरमध्ये आणले. अनिरुद्धाला अचानक एका अपरिचित ठिकाणी आणले गेले. तेथे उषा त्याच्यासमोर आली. दोघांची भेट झाली. हळूहळू त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण झाली. परंतु ही गोष्ट फार काळ गुप्त राहणार नव्हती. बाणासुराला सत्य समजते. एके दिवशी बाणासुराला आपल्या राजवाड्यात काहीतरी विचित्र घडत असल्याचे जाणवले. त्याने शोध घेतला. शेवटी त्याला कळले की त्याच्या कन्येच्या कक्षात एक अनोळखी तरुण आहे. बाणासुर संतापला. तो आपल्या सैनिकांसह तेथे पोहोचला. त्याने अनिरुद्धाला पाहिले. तू कोण आहेस आणि माझ्या राजवाड्यात कसा आलास? अनिरुद्धाने निर्भयपणे उत्तर दिले, मी अनिरुद्ध आहे. अनिरुद्धाचे नाव ऐकताच बाणासुराला समजले की हा साधा तरुण नाही. तो द्वारकेच्या श्रीकृष्णांचा नातू होता. बाणासुराचा राग आणखी वाढला. त्याने अनिरुद्धाला बंदी बनवण्याचा आदेश दिला. अनिरुद्धाने प्रतिकार केला. भीषण संघर्ष झाला. पण शेवटी बाणासुराने आपल्या सामर्थ्याचा उपयोग करून अनिरुद्धाला बंदी बनवले. द्वारकेत बातमी पोहोचते. द्वारकेत अनिरुद्ध अचानक नाहीसा झाल्याचे समजले. श्रीकृष्णांना सर्व माहिती मिळाली. त्यांना समजले की अनिरुद्ध शोणितपूरमध्ये आहे आणि बाणासुराने त्याला बंदी बनवले आहे. श्रीकृष्णांच्या मनात क्रोध नव्हता.
पण धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी होती. ते म्हणाले, अनिरुद्धाला मुक्त करणे आवश्यक आहे. द्वारकेतून विशाल सैन्य तयार झाले. बलराम, श्रीकृष्ण आणि यादव योद्धे शोणितपूरच्या दिशेने निघाले. दुसरीकडे बाणासूरही युद्धासाठी सज्ज झाला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाणासुराच्या बाजूने स्वयं भगवान महादेव उभे राहणार होते. आता प्रश्न होता, जेथे एका बाजूला श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला महादेव आहे, त्या युद्धाचा शेवट कसा होणार? हे युद्ध केवळ दोन शक्तींचे नव्हते. ही होती एका भक्ताच्या अहंकाराची परीक्षा. आणि पुढे घडणार होती अशी लीला, जी भक्तीचा खरा अर्थ संपूर्ण जगाला समजावून सांगणार होती. पुढील भागात श्रीकृष्ण आणि महादेव यांचा अद्भुत हरिहर महासंग्राम, बाणासुराच्या हजारो भुजांचा अंत आणि त्याच्या अहंकाराचा नाश कसा झाला, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. श्रीकृष्ण आणि महादेवांचा महासंग्राम. महादेव, बाणासुराचा अहंकार आणि उषानिरुद्धाचा विवाह. मागील भागात आपण पाहिले की बाणासूर हा भगवान महादेवांचा महान भक्त होता. त्याच्या कठोर तपश्चर्येने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या राजवाड्याच्या द्वारावर रक्षक म्हणून उभे राहण्याचे स्वीकारले. परंतु महादेवांची कृपा मिळाल्यानंतर बाणासुराच्या मनात हळूहळू अहंकार वाढू लागला. दरम्यान त्याची कन्या उषा हिला स्वप्नात अनिरुद्धाचे दर्शन झाले. चित्रलेखेच्या मदतीने अनिरुद्ध शोणितपूरमध्ये आला. उषा आणि अनिरुद्धाची भेट झाली, पण बाणासुराला हे समजताच त्याने अनिरुद्धाला बंदी बनवले. ही बातमी द्वारकेत पोहोचली. आता श्रीकृष्ण आपल्या नातवाला मुक्त करण्यासाठी शोणितपूरकडे निघाले होते. शोणितपूरला युद्धाची चाहूल. श्रीकृष्णांचे सैन्य शोणितपूरजवळ पोहोचले. शहराभोवती प्रचंड सैन्य उभे होते. बाणासुराने युद्धासाठी सर्व तयारी केली होती. त्याच्या मनात आत्मविश्वास होता. त्याला वाटत होते, माझ्यासोबत स्वयं महादेव आहेत, मग मला पराभूत करणारा कोण? शहराच्या द्वारावर महादेव उभे होते. श्रीकृष्णांनी त्यांना पाहिले. दोघांमध्ये परस्पर आदर होता, कारण श्रीकृष्ण आणि महादेव हे एकमेकांचे विरोधक नव्हते. पण परिस्थिती अशी होती की धर्मरक्षणासाठी श्रीकृष्णांना युद्ध करावे लागणार होते आणि बाणासुराने महादेवांकडून घेतलेल्या वचनामुळे महादेवांना त्याच्या बाजूने उभे राहावे लागणार होते. हीच तर दिव्य लीला होती. हरी आणि हर आमने सामने. श्रीकृष्ण आणि महादेव समोरासमोर आले. एका बाजूला होते भगवान श्रीकृष्ण, धर्माचे रक्षण करणारे. दुसऱ्या बाजूला होते भगवान महादेव, भक्ताला दिलेल्या वचनाचा मान राखणारे. या प्रसंगाचा अर्थ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महादेव बाणासुराच्या अहंकाराचे समर्थन करण्यासाठी उभे नव्हते. ते आपल्या भक्ताला दिलेल्या वचनामुळे त्याच्या बाजूने उभे होते. श्रीकृष्णांनाही महादेवांविषयी द्वेष नव्हता. ही देवतांमधील वैराची कथा नव्हती. ही एका महान दैवी लीलेची कथा होती. महासंग्राम सुरू होतो. युद्ध सुरू झाले. शंखनाद झाला. रणांगणात सैन्यांची प्रचंड हालचाल सुरू झाली. बलरामांनी बाणासुराच्या सैन्याचा सामना केला. यादव योद्धे शत्रूच्या सैन्याशी लढू लागले. बाणासूर स्वतः युद्धात उतरला. त्याच्याकडे प्रचंड सामर्थ्य होते. त्याला आपल्या हजारो भुजांचा अभिमान होता. तो एका वेळी अनेक शस्त्रे हाताळू शकत होता. युद्ध अधिकाधिक तीव्र होत गेले. श्रीकृष्ण आणि बाणासूर आमनेसामने आले. बाणासुराने आपल्या सर्व शक्तीनिशी युद्ध केले. पण श्रीकृष्ण शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, कारण त्यांना माहीत होते की या युद्धाचा शेवट काय असणार आहे. महादेवांचा हस्तक्षेप.
बाणासुराला संकटात पाहून महादेव रणांगणात आले. महादेवांनी आपल्या सामर्थ्याने श्रीकृष्णांच्या सैन्यावर प्रचंड दबाव निर्माण केला. श्रीकृष्णांनीही त्या दिव्य शक्तीचा सामना केला. या युद्धात अनेक दिव्य अस्त्रांचा प्रयोग झाला. कथानकातील हा प्रसंग भक्तांना एक मोठा संदेश देतो. देवदेवतांच्या लीलांकडे मानवी वैराच्या दृष्टीने पाहू नये. श्रीकृष्ण आणि महादेव यांच्यातील हा संघर्ष बाह्य स्वरूपात युद्ध होता, पण त्यामागे दैवी उद्देश होता. शेवटी श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य सामर्थ्याने परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणली. महादेवांनीही श्रीकृष्णांची महिमा जाणली. युद्धाचा खरा केंद्रबिंदू आता बाणासूर झाला होता. बाणासुराच्या हजारो भुजा. बाणासूर रणांगणात उभा होता. त्याच्या मनात अजूनही अहंकार होता. तो विचार करत होता, माझ्याकडे हजारो भुजा आहेत, मला कोण हरवणार? श्रीकृष्णांनी त्याच्याकडे पाहिले. त्यांना माहीत होते की बाणासुराचा खरा शत्रू बाहेरचा कोणी नव्हता. त्याचा खरा शत्रू होता त्याचा अहंकार. श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र धारण केले. रणांगणातील वातावरण बदलले. सुदर्शन चक्र वेगाने फिरू लागले आणि बाणासुराच्या अनेक भुजा एकामागोमाग एक छाटल्या जाऊ लागल्या. त्याचा गर्व चिरडला गेला. ज्या हजारो भुजांचा त्याला अभिमान होता, त्याच भुजा आता त्याच्या अहंकाराच्या अंताचे कारण ठरल्या. शेवटी त्याच्याकडे केवळ काही भुजा उरल्या. बाणासुराला समजले, माझे सामर्थ्य माझे स्वतःचे नव्हते, ते देवाच्या कृपेने होते. बाणासुराला सत्याची जाणीव. युद्धभूमीवर पराभूत झालेला बाणासूर श्रीकृष्णांसमोर उभा राहिला. त्याच्या मनातील अहंकार नष्ट झाला होता. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो म्हणाला, प्रभो, मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. महादेवांची भक्ती करताना मी भक्तीचा खरा अर्थ विसरलो. मला वाटले की देव माझ्या सेवेत आहेत, म्हणून मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. बाणासुराने श्रीकृष्णांसमोर मस्तक झुकवले. तेव्हा त्याच्या मनात पहिल्यांदाच खरी नम्रता निर्माण झाली. महादेवांचा बाणासुराला बोध. महादेवांनीही बाणासुराकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात भक्ताविषयी करुणा होती. महादेव म्हणाले, बाणासुरा, भक्ती म्हणजे देवाला आपल्या इच्छेप्रमाणे वागवणे नव्हे, भक्ती म्हणजे स्वतःचा अहंकार सोडून देवाच्या चरणी शरण जाणे. तू माझी पूजा केलीस, तप केलेस आणि माझ्याकडून कृपा मिळवलीस, पण त्या कृपेचा अर्थ तू स्वतःला सर्वश्रेष्ठ समजण्यात लावला. देवाची शक्ती मिळाली म्हणून मनुष्य मोठा होत नाही. त्या शक्तीचा उपयोग धर्म, नम्रता आणि कल्याणासाठी केला तरच ती खरी भक्ती ठरते. बाणासुराच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू आले. त्याने महादेवांना आणि श्रीकृष्णांना नमस्कार केला. अनिरुद्धाची मुक्तता. बाणासुराचा अहंकार नष्ट झाल्यानंतर अनिरुद्धाला मुक्त करण्यात आले. उषा आणि अनिरुद्ध पुन्हा एकत्र आले. ज्या घटनेमुळे युद्ध सुरू झाले होते, तिचा आता सुखद शेवट होणार होता. उषाच्या मनातील भीती नाहीशी झाली. अनिरुद्धही मुक्त झाला. बाणासुराने आपल्या कन्येच्या भावनांचा स्वीकार केला. शेवटी उषा आणि अनिरुद्धाचा विवाह झाला. शोणितपूरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिथे काही काळापूर्वी युद्धाची धग होती, तिथे आता मंगलध्वनी घुमू लागले. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? प्रिय भक्तांनो, ही कथा केवळ श्रीकृष्ण आणि बाणासुराच्या युद्धाची कथा नाही. ही कथा आपल्या जीवनासाठी एक मोठा आरसा आहे. आपल्याकडे ज्ञान असेल, पैसा असेल, सत्ता असेल, कौशल्य असेल किंवा कोणतेही सामर्थ्य असेल, ते आपले कायमचे नसते. आपल्याला मिळालेली प्रत्येक शक्ती ही ईश्वराच्या कृपेने मिळालेली आहे.
म्हणून शक्ती मिळाल्यावर नम्रता वाढली पाहिजे. अहंकार वाढला तर पतन जवळ येते. बाणासूर महादेवांचा महान भक्त होता, पण त्याची भक्ती अहंकाराने झाकली गेली. शेवटी श्रीकृष्णांनी त्याचा अहंकार नष्ट केला. त्याचे सर्वस्व नष्ट केले नाही, कारण ईश्वर शिक्षा देण्यासाठीच येत नाहीत. कधी कधी ईश्वर आपल्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी संकटाच्या रूपाने येतात. भक्तीचा खरा अर्थ. भक्ती म्हणजे केवळ देवासमोर हात जोडणे नाही. भक्ती म्हणजे मनात नम्रता ठेवणे, इतरांचा अपमान करणे, आपल्याला मिळालेल्या शक्तीचा गैरवापर करणे, देवाने दिलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे सर्व काही तुझ्यामुळे आहे ही भावना मनात ठेवणे. बाणासुराला महादेवांची कृपा मिळाली होती, पण जेव्हा त्याने त्या कृपेचा गर्व केला तेव्हा त्याच्या जीवनात संकट आले. आणि जेव्हा त्याने अहंकार सोडून शरणागती स्वीकारली तेव्हा त्याच्या जीवनाला पुन्हा योग्य दिशा मिळाली. श्रीकृष्ण आणि महादेवांचा संदेश. या कथेकडे पाहताना श्रीकृष्ण आणि महादेव यांच्यात भेद करण्याची गरज नाही. भक्तीच्या परंपरेत दोन्ही देवतांना अत्यंत श्रद्धेने स्मरण केले जाते. या कथेत श्रीकृष्ण धर्मरक्षणाचे कार्य करतात आणि महादेव आपल्या भक्ताला दिलेले वचन पाळतात. दोघांची लीला आपल्याला एक शिकवण देते. धर्म, सत्य, नम्रता आणि शरणागती यांच्यापेक्षा मोठे सामर्थ्य कोणतेही नाही. कथेचा शेवट. शोणितपूरमध्ये उषा आणि अनिरुद्धाच्या विवाहाचा मंगल सोहळा पार पडला. बाणासुराने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकला. ज्याला आपल्या हजारो भुजांचा अभिमान होता त्याला समजले की खरे सामर्थ्य शरीरात नसते. खरे सामर्थ्य असते नम्रतेमध्ये, भक्तीमध्ये आणि धर्माच्या मार्गावर चालण्यात. श्रीकृष्णांनी बाणासुराला पराभूत केले, पण त्याचा अंत केला नाही. कारण त्याला शिक्षा करण्यापेक्षा त्याचा अहंकार दूर करणे हा या संपूर्ण लीलेचा खरा उद्देश होता. आणि म्हणूनच ही कथा आजही आपल्याला सांगते, देवाची कृपा मिळवणे मोठी गोष्ट नाही, ती कृपा मिळाल्यानंतरही नम्र राहणे हीच खरी भक्ती आहे. प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या तरी देवावर श्रद्धा ठेवा, पण त्या श्रद्धेसोबत नम्रता नक्की ठेवा. कारण अहंकार मनुष्याला देवापासून दूर नेतो आणि शरणागती देवाच्या चरणांशी जोडते. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ. ही कथा आवडली असेल तर श्रद्धेने जय श्रीकृष्ण आणि हर हर महादेव कमेंटमध्ये नक्की लिहा.